स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. जनतेला पायाभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत, असं मत उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सुधीर दादा गाडगीळ, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे उपस्थित होते. राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते आहेत असं सांगून चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले, केवळ शंका उपस्थित करण्याशिवाय राहुल गांधी आणि संजय राऊत यांना दुसरं कोणतंही काम येत नाही. एकमेकांचे शिष्य आणि एकमेकांचे गुरु हे केवळ नकारात्मक टीका करण्यातच आपला वेळ वाया घालवत आहेत, असंही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं. सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच राम मंदिराची उभारणी, पाकिस्तानला धडा शिकवणं हे महत्त्वाचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून 2047 पर्यंत भारताला आर्थिकदृष्ट्या महासत्ता करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आहे, असंही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं. असं आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती. हे काय करतात, मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना पाठवलं तर यांच्या खासदारांना विरोध केला. तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालेलं आहे. संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत, की त्याने काही आपण काहीच करायचं नाही. त्यांचं तेवढंच काम आहे. असं आहे, 142 कोटी लोक भारतामध्ये आणि 3 कोटी लोक जगामध्ये, 15 लाख तर कॉलेज स्टुडंट विदेशात आहेत, पण 3 कोटी लोक इन जनरल, असे 145 कोटी लोक जे म्हणतात ते खरं का राहुल गांधी म्हणतो ते खरं का संजय राऊत म्हणतात त्याचं उत्तर बघा. मोदीजींचं मगाशी मी एक वैशिष्ट्य मी आधी मांडलं, आता दुसरं वैशिष्ट्य मांडतो. ते अशा प्रकारच्या टीकेला उत्तरच देत बसत. ते म्हणतात माझं काम मी करतो.